विद्यमान आपले लोकप्रिय आमदार विजयसिंह पंडित, माजी आमदार संजय दौंड, भाऊसाहेब नाटकर, कल्याणराव आखाडे, विक्रांत गौतम मुंडे, सुनील मगरे, राजेश्वर चव्हाण, एस.वाय. अन्सारी, मुजीब पठाण, महेश दाभाडे, प्रतापसिंह पंडित, किशोर खांडेकर, कालिदास नवले, दादासाहेब चौधरी, जगन्नाथराव काळे, शीतलताई महेश दाभाडे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार, तसंच सुरेश भाऊ कांबळे, विजेताताई पाटील पंडित, सर्व जमलेले प्रतिष्ठित मान्यवर नेते, माझ्या गेवराई परिसरातील जमलेले माझ्या मायमाऊली, माझ्या लाडक्या बहिणी, माझे बांधव, पत्रकार मित्र, सर्व आमचे 10 प्रभागातून उभे असलेले 20-24 उमेदवार, जमलेल्या बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, आज मी आपल्या परिसरामध्ये उद्याच्या 5 वर्षाच्या करता गेवराई नगर परिषदेची सूत्र कोणाच्या हातामध्ये द्यायची याबद्दलची विनंती करण्याच्या करता आलेलो आहे. मला गेवराईकरांना मनापासून धन्यवाद द्यायचे, मनापासून कौतुक करायचं आहे. मागे विधानसभेच्या झालेल्या निवडणुकीमध्ये आम्ही आव्हान केल्यानंतर महायुतीचे उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार या नात्याने आमच्या विजयसिंह पंडितांना आपण प्रचंड बहुमताने विजयी केलं, त्याबद्दल आपल्या सगळ्यांना धन्यवाद. आपल्या सगळ्यांचे आभार. आपण आपली जबाबदारी पार पाडली, आता आम्हाला आमची जबाबदारी पार पाडायची आणि त्यामध्ये भर अशी पडली की प्रत्येक जिल्ह्यामध्ये पालकमंत्रीपद दिलं जातं. त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी आणि आमच्या सहकाऱ्यांनी 2 पालकमंत्री पद, एक पुण्याचं आणि एक बीडच्या माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर दिलं. मी नेहमी महाराष्ट्राला सांगतो की बाबांनो, मी कामाचा माणूस आहे, मला काम करायला आवडतं, मला लोकांचे प्रश्न सोडवायला आवडतात, मला त्या परिसराचा सर्वांगीण विकास करायला आवडतं. माझं विजन देखील त्याच पद्धतीचं असतं. गेल्या 35 वर्षामध्ये मी पिंपरी चिंचवडमध्ये, बारामतीमध्ये काही ठिकाणी हे करून दाखवलंय. ते आपल्याला आता विजयसिंह पंडितांनी सांगितलं तशा पद्धतीनं गेवराईचे प्रश्न आपल्याला सगळ्यांना एकमेकाला विश्वासामध्ये घेऊन सोडवायचे. तसं बघितलं तर माझ्या गेवराईचं मतदान 30,161 आहे. वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक अतिशय गुण्यागोविंदानी ह्या गेवराईमध्ये वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या राहत आलेली आहेत. त्याच्यामध्ये महत्वाचा मुस्लिम समाज आहे, धनगर समाज आहे, मराठा समाज आहे, लिंगायत समाज आहे, लमाणी समाज आहे, माळी समाज आहे, आमचे मागासवर्गीय समाज आहे. त्याच्यामध्ये वाणी असेल, सोनार असेल, वडार असेल, वंजारी असेल, तेली असेल, सुतार, जैन, नाभिक, गवळी, लाड, धोबी, भिल्ल, कैकाडी, भुई, राजपूत, गोसावी, घिसाडी, कुंभार, लोहार, बेलदार, गुजराती, मसनजोगी, कासार, पारधी, कोळी, साळी, शिंपी, रंगारी, बंगाली, कोलाटी, पद्मशाली, वैदू, गोंधळी असे अनेक समाज ह्या परिसरामध्ये राहतात. मित्रांनो, प्रत्येकाचे काही ना काही प्रश्न असतात. असा सगळा समाज राहत असताना त्याच्यामध्ये दफनभूमीचा प्रश्न असतो, त्याच्यामध्ये स्मशानभूमीचा प्रश्न असतो, वेगवेगळ्या महापुरुषांचे स्मारक उभी करण्याच्या बद्दलची लोकांची भावना असते, शादीखान्याचा प्रश्न असतो, सांस्कृतिक भवन निर्माण करण्याचा प्रश्न असतो, अँफी थिएटर असेल. आपल्या परिसरामध्ये जे काही चांगल्या पद्धतीचं एक काम चाललेलं आहे त्याच्यामध्ये अजून भर आपल्याला मंगल कार्यालयाच्या बांधकामाच्या साठी मध्ये विजयसिंह पंडितांनी माझ्या मागे लागून निधी मंजूर करून घेतला. तय्यब नगर मध्ये शादीखान्याच्या बांधकामासाठी पैसे मंजूर करून घेतले. सुसज्ज क्रीडा संकुल उभारणीच्या करता जवळपास 12.25 कोटी रुपये मंजूर करून घेतले. अनेक वर्षापासून रखडलेल्या हक्काचा पीटीआरचा प्रश्न हा त्यांच्या मदतीमुळे मार्गी लागला. संघमित्र नगर येथे बुद्धविहारच्या बांधकामासाठी 2.25 कोटी रुपये मंजूर करून घेतले. शहराचं ग्रामदैवत म्हणून
ओळख असलेल्या रेणुका माता मंदिराचं सुशोभीकरण करण्यासाठी जवळपास ₹5 कोटी मंजूर करून घेतले. अजूनही काही प्रश्न आहेत, त्याचा उल्लेख आमच्या विजयसिंह पंडितांनी केला. नेमकं ते प्रस्ताव मंत्रालयामध्ये आले, आचारसंहिता सुरू झाली. त्याच्यामध्ये बायपास रस्त्याचं रुंदीकरण सुशोभीकरणाचं ₹125 कोटी मंजुरीची कारवाई ही अंतिम टप्प्यामध्ये. भूमिगत गटार योजना ₹105 कोटी मंजुरीची कारवाई ही त्या ठिकाणी अंतिम टप्प्यामध्ये. आणि अनेक वर्षाचा प्रश्न तो गेवराई शहर हद्दवाढीचा, तो माझ्या बारामती बरोबरच माझ्या गेवराईचा पण अंतिम टप्प्यामध्ये. मित्रांनो, हे असे तसे प्रश्न सुटत नाही. इतक्या वर्ष का लागली? कारण त्याचा पाठपुरावा केला नाही म्हणून लागली. इतके वर्ष काम थांबलं की त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने लक्ष घालून कधी हेलपाटे घ्यावे लागले तरी चालतील, परंतु हा जनतेचे प्रश्न आहे, हे समाजाचे प्रश्न आहेत, हे गेवराईकरांचे प्रश्न आहेत आणि त्याच्यातून हे मार्गी लावण्याचा प्रयत्न आमच्या विजयसिंह पंडितांनी व त्याच्यामध्ये अमरसिंह पंडितांचा देखील अतिशय महत्वाचं योगदान आहे. या पद्धतीनं आपण सगळेजण पुढे चाललेलो आहे. मित्रांनो, एकंदरीतच आज आपल्या या गेवराई नगर परिषद निवडणुकीच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्याचे उमेदवार म्हणून शीतलताई महेश दाभाडे या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत. एक चांगलं घडलंय की आमच्या शीतलताईंचं माहेर पण गेवराई आहे आणि सासर पण गेवराई आहे. त्याच्यामुळं सासरकडनं देखील सगळे लोक त्यांना पाठबळ देण्याचा प्रयत्न करणार. माहेरची पण लोक आपली मुलगी ही नगराध्यक्ष होती म्हणून प्रयत्न करणार आणि सासरची लोक आपली सून माझ्या गेवराई शहराची प्रथम नागरिक होती म्हणून त्या ठिकाणी प्रयत्न करणार. अर्थात तुम्ही बसणाऱ्या सगळ्या माझ्या लाडक्या बहिणींची, लाडक्या भावांची आणि माझ्या बांधवांची साथ ही तर आमच्या लहान बहिणीची तर ताईला तर पाहिजेच आहे. एक सक्षम पर्याय त्यांच्या माध्यमातून देण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आणि सर्व आमच्या सहकारी मित्रांनी केलेलं आहे. त्यांच्यासह खरं तर एक दुःखद घटना मधल्या काळामध्ये घडली. आपल्या 11 नंबर प्रभागातल्या दुर्दाना बेगम सलीमुद्दीन या माझ्या भगिनीचं दुःखद निधन झालं. मी तिला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. काळाच्या नियतीचे पूर्ण तुमचा माझं काही चालत नाही आणि त्याच्यामुळं मी ताबडतोब निवडणूक आयोगाशी बोललो आणि त्यांना म्हटलं की निवडणुकीची प्रक्रिया चालू असताना माझी भगिनी आम्हाला सोडून गेलेली आहे, आता त्या जागेच्या संदर्भामध्ये काय करणार? तर ते म्हणले की पक्षाची उमेदवार असल्यामुळं आम्हाला ती निवडणूक नंतर घ्यावी लागेल, पोटनिवडणूक आम्हाला करावी लागेल. त्याच्यामुळे आमच्या माधव उत्तमराव बेदरे यांनाही त्या बाबतीमध्ये थांबावं लागलेलं आहे. पण अशा प्रकारची दुःखद घटना आमच्या या सहकारी शावर आली त्याबद्दल मला पण दुःख आहे, आपल्या सगळ्यांना पण दुःख आहे. त्या दुःखात आपण सगळेजण सहभागी आहोत. मित्रांनो, एकंदरीतच हे सगळं करत असताना आज या गेवराई शहराचे अनेक प्रश्न, त्याचा उल्लेख आज विजयसिंह पंडितांनी केला. आम्हाला यायला उशीर लागला. आमच्या मागे आधी जे काही भाषणं झाली असतील त्याच्यात पण झाला असेल. हे प्रश्न खऱ्या अर्थाने सरकारमधनं आपल्याला सोडवता येतात. त्याकरता उद्याचा कारभारी किंवा कारभारी ही कोण करायची हा निर्णय आपल्याला अतिशय शांतपणे घ्यायचा आहे. आपल्या सद्विवेक बुद्धीला स्मरून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला या शहराचा सर्वांगीण विकास करायचा आहे. इथं आज नवी गेवराई आणि जुनी गेवराई असा काही भेदभाव करण्याचा प्रयत्न करतात. हे कोणत्याही स्थितीमध्ये योग्य नाहीये. शेवटी या संपूर्ण शहराचा विकास केंद्रस्थानी ठेवून आपल्याला सगळ्यांना काम करायचं आणि त्यामुळं आम्ही जे सरकारमध्ये आहोत, भारत सरकारमध्ये आम्ही एनडीए मध्ये सहभागी आहोत, राज्य सरकारमध्ये आम्ही महायुतीमध्ये सहभागी आहोत. मी तुमचा जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, त्याच्यामुळे जिल्हा वार्षिक योजनेतनं मी काही का होईना मदत करू शकतो. त्याच्यामध्ये तुमचा लोकप्रिय आमदार विजयसिंह पंडित हे सभागृहामध्ये तुमचे प्रश्न मांडू शकतात.
उद्याच्या 8 तारखेलाच नागपूरला अधिवेशन आहे. त्या निमित्तानं ते त्या प्रश्नांच्या उहापोह करण्याचा प्रयत्न करतील आणि त्याकरता मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय की या शहराचा विकास केंद्रस्थानी मानून पुढे जात असताना आणि ते पण शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने पुढे जात असताना मला तुम्हाला एक सांगायचंय की नवी गेवराई जुनी गेवराई अशा प्रकारचा भेदभाव न करता दोन्ही भागाचा विकास करण्याचा संकल्प राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सोडलेला आहे. इथं एका माजी आमदारांनी केवळ आपल्या शेतीच्या परिसरामध्ये नगर परिषदेचा आणि राज्य सरकारचा निधी वापरून विकास कामं केली. अरे तुम्हाला गेवराई करता निवडून दिलेलं होतं आणि तुमच्या शेतात रस्ता करायला तुम्ही लागला. हे कसलं काम? जनतेच्या नव्हे तर स्वतःच्या हितासाठी. आणि त्यामुळं जुन्या गेवराईचा ज्या प्रकारे विकास व्हायला हवा होता तसा तो झाला नाही. हे चित्र गेवराईकरांनो आपल्याला सगळ्यांना बदलायचंय आणि ते बदलावं लागणारच. शेवटी आज आम्ही लोक सरकारमध्ये आहोत आणि या नगर परिषदेचा देखील कारभार तुम्ही आमच्या भगिनीच्या हातामध्ये दिला तर आम्ही तिथं आल्यानंतर हा शहर वाढत असताना पुढच्या काही वर्षाचा विचार करून त्या शहराचा मास्टर प्लॅन डेव्हलपमेंट प्लॅन आम्ही तयार करणार आहोत किंवा तशा पद्धतीने आमचं विजन आहे. विकासाचे प्रश्न आम्हाला हाताळावे लागतील. आम्हाला तो अनुभव आहे. मी तशा पद्धतीने बारामतीमध्ये प्रश्न हाताळलेले आहेत. पिंपरी चिंचवडचा मी कायापालट करून दाखवलेला आहे. इतर शहरांना पण जे काही महत्वाची मदत असते ते करण्याच्या करता मी आजपर्यंत कुठं कमी पडलेलो नाहीये आणि त्याच्यामुळं आज तो दृष्टिकोन ठेवून आजच्या रात्री मी तुम्हाला सगळ्यांना त्या गेवराई नगर परिषदेच्या बाबतीमध्ये ही सगळी कामं आम्ही करणार हे सांगायच्या करता आलेलो आहे. मधल्या काळामध्ये तुम्ही बघितलं माझ्या मे महिन्यामध्ये सुरू झालेले पाऊस हा दिवाळी झाल्यानंतर देखील पडत होता. खूप मोठं आपलं नुकसान झालं. माझ्या गेवराईचं झालं, माझ्या बीड जिल्ह्याचं झालं, मराठवाड्याचं झालं. महाराष्ट्रातल्या अनेक भागातला माझा शेतकरी माझा बळीराजा अडचणीमध्ये आला. जमिनीच्या जमिनी खरडून गेल्या, पिकाच्या पिकं वाहून गेली, सरावर वाहून गेली. कोंबड्या बकरी शेळ्या मेंढ्या सगळं त्याच्यामध्ये वाहून गेलं. घरं त्या ठिकाणी भिजली आणि घरं त्याच्यामध्ये अक्षरशः कोसळली. तेही आम्ही बघितलं. अमरसिंह पंडित, विजयसिंह पंडित, राजेश्वर आम्ही सगळेजण फिरत होतो, उघड्या डोळ्यांनी पाहत होतो, पंचनामे केले आणि पहिल्या टप्प्यामध्ये 33,000 कोटी रुपयाची मदत. माझा शेतकरी मोडता कामा नये. माझा शेतकरी पुन्हा उभा राहायला पाहिजे. शेतकरी मोडला तर राज्य मोडेल. ही भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतली. ही भूमिका महायुती सरकारने घेतली आणि नंतर परत दिवाळीच्या नंतर पाऊस पडला. पुन्हा आम्हाला 11,000 कोटीचं पॅकेज द्यावं लागलं. कारण मित्रांनो पुन्हा एकदा माझ्या शेतकऱ्याला उभं करणं हे तुमचं माझं कर्तव्य होतं. लाखाचा पोशिंदा माझ्या समाजाला भाजी त्या ठिकाणी पिकवणारा शेतकरी, फळबागा पिकवणारा शेतकरी, धान्य पिकवणारा, कापूस पिकवणारा, सोयाबीन पिकवणारा, कांदा पिकवणारा हा शेतकरी, या पद्धतीनं आम्ही सगळ्यांनी काम केलं आणि त्याच्यामध्ये तुमचे आमदार या नात्याने विजयसिंह पंडितांनी पण खूप मोठा पाठपुरावा केला. त्याच्या जीवाभावाच्या सहकार्यांनी अमरसिंह पंडितांनी सगळ्यांनी त्याच्यामध्ये योगदान दिलं. हे देखील आपल्याला विसरता येणार नाही. मित्रांनो ही सगळी कामं करत असताना मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे, येत्या काळामध्ये गेवराईमध्ये पिण्याच्या पाण्याचं नियमित कसं मिळेल यासाठी आम्ही पाणी पुरवठा यंत्रणा भक्कम करण्याचा निर्णय घेतलेला आहे. शेवटी पाणी हे जीवन आहे. पाणी हे सर्वस्व आहे. आल्यानंतर कुणालाही आपण पहिल्यांदा प्यायला पाणी देतो, ते पुण्य आपल्याला लाभत असतं आणि त्याच्यामुळे गरज पडल्यास आम्ही विजयनी, अमरसिंह पंडितांनी सर्वांनी ठरवलेले की नवी पाणी पुरवठा योजना, लोकसंख्या वाढतीये, नागरीकरण होत आहे, एका महत्वाच्या हायवेवर असणारा हे आपलं गेवराई शहर आहे. त्याच्यामुळे लोक कामाधंद्याच्या नोकरीच्या निमित्तानं येणार. अनेक मोठ्या गोष्टी आपल्याला करायच्या. बीडला तर आपण विमानतळ करतोय, आपल्या हाकेच्या अंतरावर बीड आहे. त्याचा फायदा देखील डायरेक्ट इनडायरेक्ट माझ्या गेवराई तालुक्याला होणार आहे.
उद्या उद्योगपतींना येणं जाणं सोपं होणार आहे, उद्या महत्वाच्या लोकांना येणं जाणं सोपं होणार आहे आणि त्याच्यामुळं ते इथं गुंतवणूक करायला तयार होतील. CIIT माझ्या बीड जिल्ह्यातल्या गेवराईच्या मुला मुलींना त्याचा फायदा आम्हाला सगळ्यांना करून द्यायचा आहे. त्याला कुशल त्या ठिकाणी कामगार म्हणून बनवायचं आहे. त्याच्यामध्ये कुशल अकुशल असा जो भाग असतो ती कुशलता मला त्या मुलीच्या मध्ये त्या मुलाच्या मध्ये निर्माण करायची. आम्हाला सायन्स पार्क निर्माण करायचं आहे. आम्हाला त्याच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं जी कामं करायची ही कामं करत असताना त्या विकासाला उद्याच्याला काम करत असताना आमच्या शीतलताई दाभाडेंना आणि विजयला कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठली कमतरता भासता कामा नये. आज ह्या पहिल्या टप्प्यामध्ये 20 नगरसेवक नगरसेविका त्याच्यात काही आम्ही अनुभवी दिले, काही नवीन दिले. कारण अनुभवी आणि नवीन त्यांचा समन्वय साधला गेला पाहिजे. त्याच्यामध्ये ज्या कुठल्या राज्यात चांगल्या नगरपालिका आहेत त्या आम्ही त्यांना दाखवू, त्यांना सांगू की असं काम करायचं असतं, अशा पद्धतीने प्रश्न सोडवायचे असतात आणि त्याच्यातून त्या भागाचे प्रश्न अधिक गतीने सोडवण्याच्या करता आमच्या शीतलताई ह्या विजयसिंह पंडितांच्या नेतृत्वाखाली आणि अमरसिंह पंडितांच्या मार्गदर्शनाखाली तयार होती. शहरात जाणाऱ्या महामार्गाचं ज्याचा उल्लेख मगाशी विजयसिंहांनी केला त्याचं आपल्याला सुशोभीकरण करायचं आहे. त्याच्यामध्ये गेवराईमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं लहान मुलांच्या करता, मुलींच्या करता, वडीलधाऱ्यांच्या करता 2 घटका 4 घटका जर त्यांना एखाद्या बागेमध्ये उद्यानामध्ये बसायचं असेल, त्यांना स्वच्छ हवा घ्यायची असेल तर आपल्याला वृक्ष लागवडीचा कार्यक्रम घ्यायचा आहे. उद्यानं चांगली करायची, त्याला आपल्याला CSR मधला निधी आणायचा आहे. सार्वजनिक ठिकाणी आता आपल्या महाराष्ट्रामध्ये महिलांचं प्रमाण बाहेर पडण्याचं वाढलंय. कारण 50% महिलांना आपण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये सामावून घेतो. त्यांच्या करता पण स्वच्छतागृह असली पाहिजे, पुरुषांच्या करता स्वच्छतागृह असली पाहिजे. त्याच्याकडे आजपर्यंत गेवराईच्या पूर्वीच्या नेतृत्वाने दुर्लक्ष केलं. आता ते उघडून चालणार नाही. आपल्याला तो प्रश्न मार्गी लावावा लागेल. प्रत्येक समाजाला सार्वजनिक वापराच्यासाठी बहुउद्देशीय सभागृहाची गरज असते. ते सुसज्ज बांधकाम आपल्याला करावं लागणार आहे आणि वेगवेगळे चौक असतात तिथं स्वच्छ लख प्रकाश हा पडला पाहिजे. काही महत्वाच्या चौकामध्ये CCTV कॅमेरे लागले पाहिजे. उर्दू माध्यमिक शाळांचं सक्षमीकरण करून त्या माझ्या अल्पसंख्याक समाजातल्या मुला मुलींच्या करता अतिशय चांगल्या प्रकारच्या सुविधा आणि विशेषतः मुलींच्या करता उर्दू माध्यमाचं ज्युनियर कॉलेज हे आम्हाला सुरू करायचं आहे. कारण त्याही घटकाला वाटलं पाहिजे की आमचाही विचार इथला आमदार करतोय, इथले नगराध्यक्ष शीतलताई करतायत आणि इथले बाकीचे सगळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते करतायत. अशा पद्धतीने मित्रांनो आम्हाला पुढे जायचं आहे आणि ती धमकाळी ताकद आमच्यात आहे, ती जिद्द आमच्यात आहे. ह्या करता तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आणि तुमच्या सगळ्यांचं सहकार्य आम्हाला पाहिजे. या गेवराई शहरामध्ये रंगार चौकाच्या परिसरामध्ये हिंदू मुस्लिमांचं सर्व धर्मियांचं श्रद्धास्थान असलेला ऐतिहासिक गैबी साहेब दर्गा गंभीर हा धोक्यामध्ये स्थितीत उभा आहे. दर्ग्याकडे जाणारा बुरुज गेल्या अनेक वर्षापासून जीर्ण अवस्थेमध्ये आहे. त्याचा अर्धा भाग आधीच कोसळलेला आहे. आता उर्वरित भाग देखील पडण्याच्या मार्गावर आहे. या बुरुजाची डागडुजी होण्यासाठी व त्याची व्यवस्थित देखभाल होण्यासाठी राज्य सरकारच्या पातळीवर पावलं उचलावी लागतील. त्यामध्ये अल्पसंख्याक विभाग राष्ट्रवादीकडे, आमदार विजयसिंह पंडित राष्ट्रवादीचा आहे, पालकमंत्री जरी राज्याचा असला तरी तो राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आलेला आहे. आमची महायुती आहे, आम्ही त्याच्यामध्ये घटक आहोत आणि त्याच्यामुळं पोलीस स्टेशनचा परिसर असेल, कुरेशी मोहल्ला असेल, राजगल्ली असेल, मुख्य बाजारपेठ असेल, जुना मोंडा परिसर असेल, कोळबू गल्ली असेल, नवनगर भाग असेल, मेंदरोड असेल, या ठिकाणी अनेक लोक मला भेटतात आणि सांगतात, विजयसिंहला भेटतात आणि सांगतात की खड्डे झालेले, खड्ड्याचं साम्राज्य पाहायला मिळतंय. अशा तक्रारी आमच्याकडे येत आहेत.
आमच्याकडं इथलं कारभारी पण सोपवलं तर त्यामध्ये आमच्या शीतलताई, विजयसिंह, मी, अमरसिंह आम्ही सगळेजण लक्ष घालून त्याच्यामध्ये सर्व परिसराचं पहिल्यांदा खड्डे मुक्त ह्या सगळ्या परिसर करण्याचं काम करू. पहिल्या 100 दिवसात आम्ही काय करणार? एक तर शहराच्या स्वच्छतेला प्रथम प्राधान्य देणार. कुठेही तुम्हाला कचऱ्याचे ढीग पडलेले दिसणार नाही. त्याच्यामध्ये खड्डे बुजवण्याच्या करता तोपर्यंत आचारसंहिता संपेल त्याच्यात मी तुम्हाला सहकार्य करीन. त्याच्याकरता विजयसिंह पंडित काही मागणी करतील, त्यांच्या मागणीची पूर्तता करणं हे आमचं कर्तव्य आहे. त्याच करता आम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री झालो, त्याच करता आम्ही सरकारमध्ये काम करतो आणि त्याच्यामुळं ह्या सगळ्या कामाला अधिक गती देण्याच्या करता आम्ही सगळेजण तुमच्या पाठीशी उभं राहू हा विश्वास देण्याच्या करता मी इथं आलेलो. आपल्या इथं वाहनाच्या साठी पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था ही निर्माण करावी लागणार आहे. तिथं वाहन पार्क काही ठिकाणी आपल्याला करावं लागणार आहे. आपल्याला शिस्त लावावी लागेल वाहतुकीची, कारण इतके दिवस वाहनाची संख्या कमी होती. लोकांना पाहिजे तिथनं लोक वाहन घालायचं, मोटरसायकल घालायचे, तिथनं आपली गाडी चालवायचे. परंतु आता तसं होऊन चालणार नाही. आपल्याला लोकांना चांगल्या सवयी लावाव्या लागतील. कचरा कुठं टाकायचा हे आपल्याला त्यांना सांगावं लागेल. घंटा गाड्या आपल्याला ठेवाव्या लागतील. कुठल्या मोहल्ल्यात किती वाजता गाडी येणार आहे त्यावेळेस माझी माय माऊली तिथं कचरा आणून ओला कचरा सुका कचरा तिथं करेल. हे केल्याशिवाय माझ्या गेवराईकरांचं आरोग्य चांगलं होणार नाही. खराब पाणी हे एसटीपी सिवेज ट्रीटमेंट प्लांट हा आपल्याला टाकावं लागेल. हे आता नवीन तंत्रज्ञान विकसित झालंय, ते तुमच्या दारापर्यंत पोहोचवावं लागणार आहे. ते पोहोचवण्याची धमकाने ताकद आमच्यामध्ये आहे. म्हणून गेवराईकरांनो, तुम्ही मागच्यांचा कारभार बघितलाय, आता तुम्ही विजयसिंहच्या रूपाने नवीन आमदार दिलाय, त्याचा वर्षभर कारभार बघितलेला आहे. वर्षभरामध्ये अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावले. हे वर्ष तर निवडणुकीचं वर्ष होतं, आम्हाला काही मर्यादा होत्या. आता पुढचं वर्ष हे नवीन जे अर्थसंकल्पाचं मार्च मध्ये मी मांडणार आहे, त्यावेळेस आणखीन जी काही राहिलेली कामं ज्याचा उल्लेख माझ्या आधीच्या वक्त्यांनी केला, आमदारांनी केला किंवा मी काही कामाचा उल्लेख केला, त्या कामाच्या संदर्भामध्ये जे काही सहकार्य करायचंय, काही केंद्राच्या योजना आणायच्या, ज्यांना घरकुलं नसतील त्या घरकुलाचा कार्यक्रम राबवायचा. आता अटी शिथिल केलेल्या आहेत. वेगवेगळ्या जाती धर्माच्या बेघर लोकांना सगळ्यांना घर बांधणीचा कार्यक्रम आता आलेला आहे. प्रधानमंत्री आवास योजना, त्यामध्ये तो आपण राबूया, ते आपण करूया. कुठे सरकारची जागा असेल तर ती सरकारची जागा रेव्हेन्यू डिपार्टमेंट कडनं घेण्याच्या करता मी तुम्हाला विजयसिंहच्या मदतीनं सहकार्य करीन. हे पण मी आपल्याला सगळ्यांना सांगतो. इथं सार्वजनिक शौचालय, पाणी पुरवठा, आरोग्य सुविधा, सर्वच मूलभूत सेवांच्या मध्ये त्रुटी असलेल्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. शाळेच्या बद्दल काही आमूलाग्र काही निर्णय घ्यायचे असतील तर ते पण आपण CSR फंडातून घेऊ शकतो. मी काही ना शब्द टाकू शकतो. माझ्या अनेक उद्योगपतींच्या ओळखी, अनेक मोठ्या लोकांच्या ओळखी, त्यांना नाहीतरी कुठं ना कुठं त्यांच्या नफ्यातला CSR 2% द्यावाच लागतो. ते कंपल्शन आहे आणि त्या पद्धतीनं आपण त्याच्यामध्ये देखील पुढे जाऊया. आणि आम्ही सरकारमध्ये असल्यामुळं इथली सगळी आमची टीम इथं कारभारी पण हातामध्ये त्यांनी घेतल्यानंतर निश्चितपणे गेवराईच्या सर्व जाती धर्माच्या लोकांच्या सर्वांगीण विकासाच्या करता आम्ही नक्कीच बदल करू, ही देखील खात्री आणि शब्द माझ्या लाडक्या बहिणींना, माझ्या भावंडांना आणि माझ्या बांधवांना या ठिकाणी देतो. गेवराईमध्ये रुग्णालयाची क्षमता ही वाढवावी लागेल, कारण लोकसंख्या वाढलेली आहे. बेडची संख्या वाढवावी लागेल, हेही मला विजयसिंहने सांगितलेलं आहे. डॉक्टरांची पुरेशी संख्या उपलब्ध करून द्यावी लागेल. पॅरामेडिकल स्टाफ द्यावा लागेल.
नर्सेस अधिकच्या द्याव्या लागतील. या गोष्टी केल्याशिवाय माझ्या गेवराईकरांचं आरोग्य हे चांगलं आम्ही ठेवू शकणार नाही. या पद्धतीनं देखील काही काही बाबतीमध्ये मी तुम्हाला आरोग्य शिबिर व डोळ्याची तपासणी कधी असेल, कधी त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला वेगवेगळ्या अवयवाच्या करता आरोग्य शिबिर घ्यावी लागतील. कधी वेगवेगळ्या कुठल्या प्रमाण त्या माझ्या सहकार्याच्या मध्ये कमी आहे त्याकरता देखील आपल्याला प्रयत्न करावा लागेल. तो आपण करू. आता बरेच डॉक्टर्स आहेत, बरेच एनजीओज आहेत, सामाजिक संस्था आहेत, त्या म्हणतात की आम्हाला शिबिराला बोलवा. आम्ही यायला तयार आहे. आम्ही तिथं न पैसा घेता ते काम करायला तयार आहे. असे काही चांगले समाजाचं भलं करणारे पण डॉक्टर आहेत आणि त्यांना ते करायचे. काही काही डॉक्टरांनी त्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय चांगली झालेली आहे, त्यांच्या कष्टाने झालेली आहे, त्यांच्या मेहनतीने झालेली आहे. ते म्हणतात आता आम्हाला समाजाच्या करता कुठलाही मोबदला न घेता काम करायची. त्याचाही फायदा आपण आपल्या गेवराईच्या जनतेला करून देऊया. या पद्धतीनं बाबांनो आपण पुढे जाऊ. मला व्यापाऱ्यांना सांगायचंय, हे मी जे सांगितलंय, विजयनी जे सांगितलंय, बाकीच्या माझ्या आधीच्या वक्त्यांनी सांगितलंय, हे आमूलाग्र बदल व्हायला सुरुवात झाली तर बाजारपेठेला उठावी. इथं आर्थिक सुबत्ता यायला सुरुवात होईल. वेगवेगळ्या पद्धतीनं आम्ही बार्टी काढलेली आहे, संस्था आरटी काढलेली आहे. आता माझ्या अल्पसंख्याक समाजाला मार्टी काढलेली आहे, सारथी काढलेली आहे, महाज्योती काढलेली आहे, अमृत काढलेली आहे. अशा अनेक संस्था समाजातल्या वेगवेगळ्या घटकाच्या करता गरीब मुला मुलींना त्यांच्या पायावर उभं करण्याच्या करता त्यांना बिनव्याजी 5 वर्षाच्या कर्ज उपलब्ध करून देण्याच्या करता आपण काढलेले आहे. मला मगाशी बीड मध्ये त्याचा फायदा आपण आपल्या मुलांना मुलींना करू. त्याबद्दलच आम्ही कार्यक्रम घेऊ, तुम्हाला माहिती देऊ. तशा पद्धतीनं प्रोग्राम घेतल्यानंतर अनेकांना त्याचा फायदा उठवता येईल. मित्रांनो, आपल्या गेवराईची पण काही लोक आहेत, आपल्या बीडच्या परिसरामध्ये काही वेगवेगळ्या मल्टी स्टेट ह्या संस्था निघाल्या होत्या की नाही. त्याच्यामध्ये ज्ञान काय गंगा, ज्ञान राधा, ज्ञान पण तिकडं राधा पण तिकडं, आणि ही पण जेलमध्ये आणि पैशाचं वाटोळ केलं. 6 ते 7 हजार कोटी गेवराईकरांनो या सगळ्यांनी बुडवलेले. 5 जणांना आता जेलमध्ये टाकलेले. आणि ते तुमच्याच इथला एक जित्राबाई भंडारी कोण आहे, त्याची छत्रपती मल्टी स्टेट नाव छत्रपतीचं, आणि ह्यानं वाटोळ केलं. ही पण कुठंतरी फरार आहे. अरे कुठं जातोय, तुला पकडणार, तुला जेलमध्ये चक्की पिसिंग आणि नुसतं नाही, त्याच्या ज्या प्रॉपर्टी आहेत त्या पण जप्त करणार. हा समाजाचा पैसा आहे का, त्याच्या बापाचा घरचा पैसा आहे. आणि या सगळ्यांच्या करता मला विजय सिंह मध्ये मिटिंग घ्यायला लावली. मी एसपी ला बोलवलं, कलेक्टरला बोलवलं, सहकारी विभागाला बोलवलं, आणि त्या ठिकाणी त्यांना सांगितलं की नवीन कायदा जे केलेले आहेत त्या कायद्याचा बडगा यांना लावा आणि यांना उचला. बाकीच्या 5 संस्थांचे सगळे लोक आतमध्ये आहेत आणि त्यांच्या सगळ्या प्रॉपर्ट्या जप्त करण्याचं काम चाललेलं आहे. माझी हात जोडून विनंती, आता मल्टी स्टेटच्या नादी लागू नका. आता जर तुमच्याकडं काही निमित्तानं कष्टाने मेहनतीनं नोकरी करून, व्यवसाय करून, शेतीवाडी करून 2 पैसे आले तर राष्ट्रीयकृत बँकात ठेवा, चांगल्या संस्थेत ठेवा, तेवढं तरी करा. आता हे निस्तरतोय आम्ही, कारण शेवटी आम्ही तुमचं नेतृत्व करतोय. परंतु सारखं सारखं असं चुकीच्या लोकांच्याकडं तुम्ही तुमच्या पैशाची त्या ठिकाणी गुंतवणूक करू नका. बाबांनो, काही लोकांनी आत्महत्या केल्या पैसे मिळेनात म्हणून. काहींची मुलांची मुलींची लग्न थांबली. काहींनी शिक्षणाच्या करता पैसे ठेवले होते
त्यांना शिक्षणाच्या करता पैसे देता आले नाही. काहींनी उतार वयात आपल्याला व्याज जास्त मिळेल आणि त्याच्यातला आपला प्रपंच चालेल म्हणून पैसे अडकवले. वय तर झालं उतार आणि पैसे गेले तिकडे. याकरता आम्ही सगळ्यांनी लक्ष घातलेलं आहे आणि त्याबद्दल काही कायदे पण त्याच्यात बदललेले. त्याच्यामध्ये ज्या अधिक त्याच्यामध्ये कडकपणा आणायला पाहिजे होता तो आणण्याचं काम आम्ही या निमित्तानं केलेलं आहे. म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की बाबांनो, तुम्ही जसं विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं माझं ऐकलं, आमच्या सगळ्या सहकाऱ्यांचं ऐकलं, त्या पद्धतीनं आपण तुम्ही याही वेळेस माझं ऐका. मी शब्दाचा पक्का आहे. मी जे बोलतो ते करतो. गेवराईकरांनो, माझ्या लाडक्या बहिणींनो, मी कामाचा माणूस आहे. मी बिनकामाचा नाहीये. मी सकाळी 6 वाजता उठून लोकांचे प्रश्न सोडवतो. हे आपण लक्षात घ्या. मी आज तुम्हाला सगळ्यांना सांगतो, इथं आम्ही आमच्या लहान बहिणीला शीतलताई महेश दाभाडेंना तुमचं पवित्र मत मागतोय. तुम्हाला प्रत्येक प्रभागामध्ये 3 मतं देण्याचा अधिकार आहे. 1 नगराध्यक्ष पदाकरता आणि 2 तिथले नगरसेवक त्या प्रभागातले त्यांच्या करता. तिथंही घड्याळाचं चिन्ह आपण दाबा आणि या तिथल्या सर्वांना निवडून द्या. आमचं पॅनल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं हे सगळे अधिकृत उमेदवार गेवराई नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये निवडून आले तर गेवराईच्या नगर परिषदेची कारभार तुम्ही आमच्या ताब्यामध्ये दिला तर उपनगराध्यक्ष पद मी आज जाहीर करतोय, मी माझ्या अल्पसंख्याक समाजाला देणार. हा माझा शब्द आहे, त्याच्यात बदल होणार नाही. आणि हा माझ्या विजयसिंह पंडिताच्या साक्षीनं मी सांगतोय. ही गोष्ट आपण लक्षात घ्या. अशा पद्धतीनं आपण सगळे मिळून पुढे जाण्याचं काम करूया. माझी विनंती आहे. राहिलेले 2-3 दिवस महत्वाचे आहेत. त्याच्यात कुठेही गाफील राहू नका. कुणी त्याच्यामध्ये प्रलोभन दाखवतील, कुणी त्या ठिकाणी आणखीन काही सांगतील. त्यांचं सगळ्यांचं तुम्ही अनुभवलेलं आहे. आता जसं तुम्ही आमदारकीला ऐकलं आणि तुमच्यामध्ये आता सुधारणा व्हायला लागलेल्या आहेत, त्याच्यामध्ये आता नगर परिषदेमध्ये देखील तुम्ही माझं ऐका. आम्ही तुम्हाला विकास करून दाखवू, सर्वांगीण विकास करून दाखवू. हा शब्द गेवराईकरांना देतो आणि या ठिकाणी सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी, जय भीम. धन्यवाद. राज्याचे आदरणीय उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार साहेब शीतलताई दाभाडे यांना विजय करण्याचं आवाहन करण्यासाठी उपस्थित राहिले. सर्व मान्यवरांचे या ठिकाणी आभार मानतो. नामदार अजितदादा पवार साहेब, कल्याणकाका आखाडे, राजेश्वरजी चव्हाण, संजय भाऊ दौंड